महायुतीचा जाहीरनामा उद्या दुपारी 12 वाजता प्रसिद्ध केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे, उदय सामंत यांची देखील यावेळी उपस्थिती असणार आहे। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी भाषेसाठी अधिक प्रसारासाठीची धोरण असणार आहे अशी शक्यता आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महायुतीकडून मराठीसाठी विशेष कार्यक्रम देखील राबवले जाणार आहेत। या जाहीरनाम्यात मराठी शाळांची संख्या वाढीसाठी देखील विशेष प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातल्या तरतुदी असू शकतात। मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी कारगाई धरणाची निर्मिती केली जाणार। मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे। विशेष पायाभूत प्रकल्प राबवले जाणार आहेत, ज्यामध्ये डीपीमध्ये असलेले रस्ते लवकर मार्गी लावण्याचे देखील प्रयत्न असणार आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, उद्या दुपारी 12 वाजता महायुतीचा हा जाहीरनामा येतोय, काय महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असू शकतात? सौरभ, खरे तर बहुप्रतीक्षित असा हा महायुतीचा जाहीरनामा अखेर उद्या दुपारी 12 वाजता प्रकाशित केला जाणार आहे। मुख्यत्वे ज्या मुद्द्यांचा आता तू उल्लेख केलास की मराठी भाषेच्या संदर्भातला मुद्दा असेल किंवा मराठी शाळांची संख्या वाढवणं असेल किंवा मुंबईतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, पायाभूत सुविधा असतील किंवा रस्त्यांच्या संदर्भातला विषय जो सातत्याने गेल्या 20 वर्षांपासून चर्चेला जातो, या सगळ्या महत्त्वाच्या बेसिक मुद्द्यांचा समावेश आणि या गोष्टींवरती भर या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये असेल। काही महत्त्वाचे मुद्दे जे अजून प्रकर्षाने उल्लेखित करण्यात आलेले नाही, त्यामध्ये सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा धर्म, मुंबईमध्ये धर्माच्या आधारावर जी काही राजकीय वाद गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत, त्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख या जाहीरनाम्यामध्ये असल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळतंय। त्यामुळे या सगळ्या जाहीरनाम्यावरती अखेर आता पडदा पडला असून उद्या दुपारी 12 वाजता जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। त्यामुळे जाहीरनाम्यातून मुंबईकरांना नेमकं काय मिळतंय पाहणं महत्त्वाचं असेल। सौरभ, निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।